मला काहीतरी तळलेलं खावंसं वाटते, मला काहीतरी गोड खावंसं वाटते, मला काहीतरी टेस्टी खावंसं वाटते. हे स्ट्रेस हॉर्मोन्स तुम्हाला अननेसेसरी हाय कॅलरी फूडकडे ओढतात. महिलांमध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे PCOS, PCOD. त्याच्या मागे देखील आहाराचा काही हात असतो. आहाराचा आणि एक लाईफस्टाईल की ज्याच्यामध्ये तुमचा आहार चुकीचा असतो, तुमचं फिजिकल ऍक्टिव्हिटी मिसिंग असते, नंतर तुमचं स्ट्रेस लेवल हाय असते, काम असू दे किंवा कशाच्यामुळे, आणि तुम्ही लेट नाईट खूप झोपता. आणि पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आहेत. तर तुम्हाला माहितीच नाहीत माझ्यामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. आता ह्या 5 गोष्टी कशा डिवाइड होतील? तुम्ही आहार चुकीचा करताय, आहार चुकीचा केला की तुमच्या बॉडीमध्ये जे एक्स्ट्रा तुम्ही कार्ब्स खाताय ते फॅट स्टोअर होत आहेत, पोटाभोवती फॅट स्टोअर झाले, ते पोटाभोवती फक्त स्टोअर होत नाही, तुमच्या त्या ऑर्गन्सच्या भोवती ते सगळे तुमचे स्टोअर होत आहेत फॅट्स. त्याच्यामुळे तुमचं वजन वाढलंय, वजन वाढलं तर तुमच्या बॉडीची सिस्टीम चेंज होते, कारण तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात. दुसरी गोष्ट तुमची स्ट्रेस लेवल हाय आहे. स्ट्रेस लेवल हाय असली की तुम्हाला क्रेविंग्स होतात काहीतरी खाण्याचे. मला काहीतरी तळलेलं खावंसं वाटते, मला काहीतरी गोड खावंसं वाटते, मला काहीतरी टेस्टी खावंसं वाटते. हे स्ट्रेस हॉर्मोन्स तुम्हाला अननेसेसरी हाय कॅलरी फूडकडे ओढतात आणि ते त्या स्ट्रेसमध्ये त्या लेडीज खातात, त्यांना कळत नाही ते खातात, तिथे परत ते उलट होतंय. तिसरी गोष्ट लेट नाईट झोपायचं. लेट नाईट झोपलं की बॉडी रिकव्हर्स होत नाही, हॉर्मोन्स तुमचे बॅलन्सच नाहीत, आणि हॉर्मोन्स बॅलन्स असतील तर तुमची बॉडीची सिस्टम व्यवस्थित चालते. हे लेडीज आणि जेंट्समध्ये तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स झाले की तुमच्या सगळ्या गोष्टी बिघडल्या.